नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स ओके हा आपण चॅप्टर पाहणार आहोत किंवा याच्यातला पॉईंट पाहणार आहोत। याच्यामध्ये जो PYQ आलेला आहे लास्ट इयरला म्हणजे 2020ला जे MSc CETला क्वेश्चन आलेला आहे तो आज आपण पाहूया। जसं की तुम्हाला माहिती आहे की सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स च्या अगोदर तो जो बीट येतो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्समध्ये जो बीट आहे फर्स्ट ते आहे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स ओके। त्यातला आपण जनरल सोल्यूशन आणि प्रिन्सिपल सोल्यूशन हे दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत बरोबर। तर प्रिन्सिपल सोल्यूशन वरती पण क्वेश्चन आहेत आणि प्रिन्सिपल सोल्यूशनवरती जास्त क्वेश्चन प्रिन्सिपल सोल्यूशन काय असं विचारण्यापेक्षा नंबर ऑफ सोल्युशन्स असं विचारतात, नाहीतर मग जनरल सोल्यूशन विचारतात। हा जनरल सोल्यूशन मधला हा PYQ आहे 2020 मध्ये आलेला, तर आपण आज पाहूया। त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा इक्वेशनला पाहता तर इक्वेशन दिलेलं आहे tan of 3x equal to 1 हे तुम्हाला फाइंड करायचं आहे जनरल सोल्यूशन, ठीक आहे। तर एक तुम्हाला फॉर्म्युला आठवला पाहिजे। जनरल सोल्यूशन मध्ये जे 7-8 फॉर्म्युले तुम्हाला लिहून आहेत काही लिहून दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला tan हे फंक्शन दिसतंय। tan साठीचा फॉर्म्युला काय होता, इफ tan x equal to tan y असं जर फंक्शन असेल तर तुम्ही काय लिहू शकता जनरल इक्वेशन जे म्हणजे जनरल सोल्यूशन, तर x इक्वल टू n पाय प्लस थीटा ओके किंवा n पाय प्लस हे y असं हे तुमचं जनरल सोल्यूशन असतं। तर आपण काय करू, हे दिलेलं इक्वेशन जे आहे तर या इक्वेशनला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊया। सर्वात पहिलं म्हणजे tan x इक्वल टू tan y असं कन्वर्ट करू। जेव्हा यासारखं दिसेल तेव्हा x आणि y ला कंपेअर करायचं आणि हे जनरल सोल्यूशन आपलं असेल, ठीक आहे। इथे x आहे इथे 3x आहे, काय विचार करायचा नाही। 3x असेल 3x ठेवा, 4x असेल 4x ठेवा, 2x ला 2x ठेवा, ठीक आहे। तर बघ, तर सर्वात पहिलं tan 3x इक्वल टू 1, ठीक आहे। तर काय करायचं, जर तुम्हाला सर्वात पहिलं माहित पाहिजे की tan मध्ये 1 केव्हा येत असतं ओके। tan मध्ये कोणता अँगल 1 असतो, tan मध्ये 45 1 असतं बरोबर आहे। म्हणजे या 3x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे 45 असायला म्हणजे π/4 असायला पाहिजे। हे तर पाहिल्याबरोबर समजलं तुम्हाला, कारण tan π/4 किती असतं 1 बरोबर। तर मग तुम्हाला विचारले जनरल सोल्यूशन, जनरल सोल्यूशन मध्ये काय करायचं, तर tan 3x ला tan 3x आणि तुम्हाला माहिती आहे 1 केव्हा येतं π/4 ला, तर काय करायचं इथं tan ऑफ π/4 लिहायचं, tan ऑफ π/4, ठीक आहे। हे सेपरेट का काढलं ओके, तर ते प्रिन्सिपल सोल्यूशन मध्ये आपण असं यूज करतो त्यामुळे काढलं होतं। किंवा तुम्ही समजण्यासाठी लिहिले मी तुम्हाला 3x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे π/4 म्हणजेच 1 येतं। मग काय करायचं आपण 1 च्या ठिकाणी ठेवायचं tan ऑफ π/4। आता हे जे इक्वेशन आहे तर हे इक्वेशन दिसतं यासारखं tan x इक्वल टू tan y सारखं बरोबर। तर मग जेव्हा तुम्ही त्याला कंपेअर कराल ओके, तर x म्हणजे काय इथं आहे 3x मीन्स देअरफॉर जनरल सोल्यूशन इज काय असेल 3x इक्वल टू नंतर आहे n पाय ओके प्लस आहे y म्हणजे इथे किती आहे कंपेअर करा त्याला, तर π/4 येतं ओके, एकदम सिंपल। तर आपला काय असतं सोल्यूशन म्हणजे काय फाइंड करायचं असतं, सोल्यूशन मध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू ओके, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल फाइंड करायचं असतं। आणि याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता यूज केलाय, व्हेरिएबल हा 3x नाही, इथे व्हेरिएबल फक्त काय आहे x हा तुमचा व्हेरिएबल आहे, तर तुला x ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे। तर याच्यावरून x किती येईल मग 3 ने डिवाइड करायचं, देअरफॉर x इक्वल टू 3 ने डिवाइड करा n π/3 प्लस इथं डिवाइड केल्यावर किती येतं 3 × 4 12 येतं ओके। दिस इज आवर सोल्यूशन, जनरल सोल्यूशन ऑफ tan 3x इक्वल टू tan 1। एकदम इझी क्वेश्चन आहे 2020 ला विचारलेला CETला ओके। तर ऑप्शन नंबर काय असेल, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे ओके। समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ मी किंवा PYQs इथून कंटिन्यू सिरीज चालू ठेवणार आहे। PYQ पाहायचं आणि PYQचा फायदा होत असतो कारण नेक्स्ट इयरमध्ये जेव्हा क्वेश्चन पेपर सेट करायचा असतो या इयरला जे क्वेश्चन्स समजा जास्त मुलांचे अटेम्प्ट झाले नाहीत किंवा कमी लोकांनी अटेम्प्ट केला किंवा जास्त लोकांचा चुकलेला जो क्वेश्चन असतो तो क्वेश्चन नेक्स्ट त्याच वर्षी नेक्स्ट शिफ्टला येत असतो किंवा त्याचं डिझाईन केलेलं असतं पॅटर्न किंवा पुढच्या वर्षी तो क्वेश्चन 100% येऊ शकतो। यासाठी PYQ महत्त्वाचे आहे ओके। तर याच्यानंतरचा एक व्हिडिओ बनणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ सोल्युशन्स विचारला आहे, ते कशावर डिपेंड असतं, प्रिन्सिपल सोल्युशनवरती डिपेंड असतं किंवा जनरल सोल्युशन आपण काढू शकतो ओके। तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये।